या ठिकाणी आपल्या कुरुल गावामध्ये शोक यात्रेचं या ठिकाणी सांगता होत असताना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या तालुक्याचे आमदार राजाभाऊजी खरे, जिल्हा परिषदला या गटातून उमेदवार म्हणून असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आमचे सहकारी मित्र उमेशदादा पाटील, पंचायत समितीचे दुसरे उमेदवार आमचे सहकारी आमचे मामा म्हणलं तर वावगं ठरणार नाही, आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले माता भगिनी, वडीलधारे मंडळी, मित्रमंडळी, अजितदादाची वार्ता सकाळी मी आंघोळ करत असताना मला समजले की ऍक्सिडेंट झाला, विमानाचा अपघात झाला आणि अजितदादा गंभीर जखमी आहे. आणि पाठ करून मी टीव्हीच्या समोर आल्यानंतर एक मन म्हणत होतं विमानाचा तर एवढा भीषण अपघात झालेला आहे आणि दुसरीकडे अजितदादा गंभीर जखमी आहे. दुसरं मन म्हणत होतं काय तर वाईट झालेलं आहे. आणि बघता बघता एक 20 ते 25 मिनिटांमध्ये अजितदादासह 6 जणांचा मृत्यू झाला अशा प्रकारची बातमी समजल्यानंतर डोळ्यातले अश्रू हे थांबच नाहीत. सगळ्या दादांच्या आठवणी बोलण्यासाठी कंठ दाटून येत होता. सगळ्या आठवणी समोर आल्या आणि पहिली आठवण ज्यावेळेला मी अपक्ष म्हणून नगरपालिका निवडणूक लढवली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यानंतर उमेशदादाच्या मध्यस्थीने म्हणा, उमेशदादाच्या सहकार्याने म्हणा, अजितदादांकडे मला घेऊन गेले आणि अजितदादांनी नगराध्यक्ष करण्यासाठी शब्द टाकला आणि उमेशदादाच्या मध्यस्थीने मी नगराध्यक्ष झालो. आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर अजितदादांचा मला फोन आला, रमेश तुझं अभिनंदन. मी दादांना म्हणलं ऑल इज वेल दादा, थँक्यू म्हणलं, तुमच्यामुळं हे घडलं, चांगलं काम कर. आणि खऱ्या अर्थानं दादांच्या अनेक वेळा भेटी झाल्यानंतर सातत्यानं चांगलं मार्गदर्शन केलं. शेतकरी दिंडी आल्यानंतर मोहोळला माझ्या हॉटेलवर सगळ्यांची 25 आमदारांची, त्यांचे सर्व PA, बॉडीगार्ड, ड्रायव्हर या सगळ्यांची व्यवस्था खऱ्या अर्थानं केली. आणि शेतकरी दिंडी तुळजापूरमध्ये होते. तुळजापूरची दिंडी नवीनच 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं होतं. तुळजापूरमधली जी सभा आहे ती सभा एवढी गर्दी जमली नव्हती. आणि धनंजय मुंडेच्या मोबाईलवरनं मला फोन आला, 77 माझ्याकडे नंबर सेव्ह नव्हता आणि मी धनंजय मुंडे बोलतोय, अजितदादा बोलणार आहेत म्हणून मला सांगितलं. मी लगेच द्या म्हणलं. दादा बोलल्यानंतर दादा म्हणले, रमेश चांगल्या पद्धतीनं सभेचं नियोजन करायचं आहे, तुझी जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लाव आणि ही सभा चांगली झाली पाहिजे. जी दादा म्हणलं मी. आणि तिथूनच मी मांडी घालून जी बसलो, माझा फोन स्विच ऑफ होस तर तेवढे सगळे फोन लावले आणि मोहोळला शेतकरी दिंडीचं नियोजन चांगल्या पद्धतीनं झालं. दादानं मला शाबासकी दिली, जेवणाचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यातून दादांचा माझ्यावर अनेक विश्वास बसला. कधी काही असलं तर त्या ठिकाणी दादांकडे गेल्यानंतर चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जायचं, काम केलं जायचं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अजितदादा हे उमेशदादाच्या माध्यमातून अजितदादांची ओळख चांगल्या पद्धतीने झाली. माझी ओळख होतीच पण ती दुसर ओळख होती, पण उमेशदादाच्या माध्यमातून अजितदादाची ओळख झाल्यानंतर या ठिकाणी या शहरामध्ये मोहोळ शहरात काम करायला मिळालं. नंतरच्या काळामध्ये राजाभाऊ खरे यांच्या उमेदवारीच्या बाबतीत देखील उमेशदादा आणि मी दादांकडे गेलो होतो. बरीच त्या ठिकाणी चर्चा झाली. तर उमेशदादांना म्हणत होती, तू राज्याचं काम कर, तू मतदारसंघात लक्ष घालू नको. एक तासभर चर्चा झाली. तासभर चर्चा झाल्यानंतर सुनील तटकरे साहेब असतील, दादा असतील, उमेश दादा असतील, मी असतील, अजितदादांच्या घरी जेवण केलं आणि जेवताना अनेक त्या ठिकाणी गप्पा झाल्या.
आणि मी दादांना म्हणलं प्रकाश आंबेडकर साहेबांचा निरोप आहे की ते देखील आपल्या बरोबर यायला इच्छुक आहेत. मग दादांनी मला किस्सा सांगितला. अरे रमेश म्हणले, 2019च्या निवडणुकीमध्ये आपण 96 जागा, काँग्रेसला 96, वंचित बहुजन आघाडीला 96 आणि आपल्याला 96 आणि मुख्यमंत्री बी तिघालाही वाटून घ्यायचे ठरलं होतं, पण त्यांच्याकडून काय प्रतिसाद आला नाही. एवढं सांगितल्यानंतर तो विषय मी बदलला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की उमेश दादामुळं त्या ठिकाणी मला बऱ्याच वेळा दादांची चांगल्या वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा करायला मिळाली. आणि दादांच्या अंत्यविधीला गेल्यानंतर बारामतीमध्ये अंत्यविधीला गेलो. पहिल्यांदा काटेवाडीला गेलो. काटेवाडीतून त्या क्रीडांगणावर आल्यानंतर मन काय राहूना, चला दादांचा अपघात झालाय का घातपात झालाय अशा प्रकारची चर्चा लोकांमधून व्हायला लागली, मीडियामधून व्हायला लागली. आपण पाहून तरी यावं म्हणून मी विमानतळावर गेलो. पोलीस बंदोबस्त तिथं जास्त असल्यामुळे उसातून रस्ता काढून आम्ही त्या ठिकाणी कोपऱ्यावरून पाहिला आणि विमानाचा अपघात बघितला. नंतर परत अंत्यविधीला आलो. अंत्यविधी झाल्यानंतर या ठिकाणी मनाला अतिशय वेदना झाल्या, अतिशय दुःख झालं. दादांच्या अनेक आठवणी आहेत पण या ठिकाणी सांगता येणार नाही. दादांना श्रद्धांजली वाहिली. दादांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण असेल, अशा वेगवेगळ्या शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या स्कीमा असतील. महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला नेता, सर्वसामान्य तळागाळापासून पोहोचलेला हे अजितदादा होते. आणि अजितदादाला श्रद्धांजली काही सगळ्यांना आपल्याला व्हायला मिळेल नाही, सगळ्यांनी टीव्हीवर पाहिला असेल. पण अजितदादाला श्रद्धांजली म्हणजे उमेश दादाला मत, अशा प्रकारची श्रद्धांजली या कुरुल जिल्हा परिषद गटातल्या सर्व मतदारांनी व्हावी. अजितदादाला श्रद्धांजली म्हणजे पंचायत समितीच्या उमेदवाराला, घड्याळाला मत, अशा पद्धतीनं सगळ्यांनी अजितदादांना एक शेवटची श्रद्धांजली. दादानं महाराष्ट्रासाठी सगळं केलं. आपल्या शेतकऱ्यासाठी जर एवढ्या स्कीमा दादांनी राबवल्या, दादांनी दूध व्यवसायासाठी एवढं राबवलं, दादांनी या त्यांच्या उभ्या हयातीमध्ये सर्व जे काय केलं असेल तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासाठी, ग्रामीण भागातल्या माणसासाठी, तळागाळ्यातला, मग तो साळी असेल, माळे असेल, कोळी, तिली, तांबळी, कोष्टी, कुंभार, सुतार, लोहार, SC, NT या सर्व समाजासाठी काम करणारा अजितदादा आणि त्यांचेच कार्यकर्ते म्हणून उमेश दादाच्या पाठीशी आपण या पुढील काळामध्ये राहावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि उमेश दादा हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारं कर्तृत्व आहे. खऱ्या अर्थानं मला त्यांच्यासोबत फिरत असताना ते आज जरी आमदार नसले तरी देखील ते एखाद्या आमदारासारखं SP ला फोन लावतात, कलेक्टरला फोन लावतात. जे कुणाचं काय काम असेल ते काम करण्याची भूमिका खऱ्या अर्थानं उमेश दादा बजावतात. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका बजावतात आणि त्यांच्या पाठीशी आमदार राजाभाऊ खरे आहेत, सर्व लोक आहेत. आणि उमेश दादाला आपण शक्ती द्यावी. एकीकडे दुसरा उमेदवार या ठिकाणी आपला कारखानदार उमेदवार आहे आणि कारखानदार उमेदवार तुमचा ऊस घेईल, त्याला भाव देण्याचा प्रयत्न करेल, काटा आणण्याचा प्रयत्न करेल. पण उमेश दादा सारखं कुठल्या पोलीस स्टेशनला जाऊ शकणार नाही, MSCB ला जाऊ शकणार नाही, ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊ शकणार नाही, SP ला फोन करू शकणार नाही, कलेक्टरला फोन करू शकणार नाही, PI ला फोन करू शकणार नाही, तहसीलदारला फोन करू शकणार नाही, किंवा त्यांच्या या ठिकाणी ऑफिसला हेलपाटे मारू शकणार नाही. त्यांचा उद्योग ते बघतील. दुसरीकडे उमेश दादा सर्वसामान्यासाठी या ठिकाणी तलाट्याला देखील फोन लावतात, तलाट्याच्या ऑफिसमध्ये देखील जातात, या ठिकाणी ग्रामसेवकला फोन लावतात, ग्रामसेवकच्या ऑफिसला जातात. या ठिकाणी उमेश दादाच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभा राहून अजितदादांना या ठिकाणी श्रद्धांजली व्हावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.